नमस्कार. माझं नाव अभिषेक बांचाळ आणि मध्ये तुम्हाला मी एका लॉटरीबद्दल सांगितलं होतं की म्हाडाची एक लॉटरी आलेली आहे आणि त्याबद्दल तुम्हाला डिटेल्स मी देणार होतो. तर हीच लॉटरीबद्दल मी हाच व्हिडिओ बनवत आहे. तर ही जी लॉटरी आहे ही पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपमध्ये आहे. म्हणजे बेसिकली जे कन्स्ट्रक्शन जे असेल ते प्रायव्हेट बिल्डरचं असेल, पण जे बेनिफिट्स आहेत ते तुम्हाला सर्व म्हाडा लॉटरीचे मिळणार आहेत. तर आपण ह्या लॉटरीबद्दल बघूया. तर माझी रिक्वेस्ट आहे की हा व्हिडिओ जो आहे तो लॉटरी विजेते आणि जे लॉटरी बघत आहेत, नवीन लॉटरी बघत आहेत किंवा ज्या लोकांना लॉटरी बघत आहेत पण ही लॉटरी बघायची नसेल, तरी अशा केसमध्ये तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा. त्यामुळे तुम्हाला आयडिया येईल की एक्झॅक्टली कुठल्या टाईपच्या म्हणजे जे एक्झिस्टिंग विनर आहेत त्यांना कळून येतील की त्यामध्ये स्टॅम्प ड्युटी अँड रजिस्ट्रेशन पार्ट जो आहे हा व्हिडिओमध्ये मी थोडा क्लिअर करणार आहे. त्यामुळे तुम्हाला त्याच्याबद्दल माहिती मिळेल. दुसरी गोष्ट म्हणजे जे लॉटरी बघत आहेत त्याला तर पूर्ण माहिती या लॉटरी मला व्हिडिओमधून मिळून जाईल. आणि तिसरी जी लोकं आहेत ज्यांना लॉटरी बघायची आहे पण ही लॉटरी बघायची नाही, त्यांना ॲटलीस्ट आयडिया येईल की कोणत्या कोणत्या गोष्टी किंवा कोणते कोणते इम्पॉर्टंट पॉईंट्स असतात लॉटरी बघायच्या वेळी, तर ते तुम्हाला आयडिया येऊन जाईल. तर हा व्हिडिओ मी पहिला 3 पार्टमध्ये डिवाईड करणार आहे. पहिल्या पार्टमध्ये आपण सॅम्पल फ्लॅट बघणार आहोत आणि किंमत बरोबर डिस्कस करणार आहोत. सेकंड पार्टमध्ये आपण ह्याबद्दल माहिती घेणार आहोत प्रोजेक्टबद्दल पूर्ण. आणि तिसऱ्या पार्टमध्ये माझं ओपिनियन काय आहे हे तुम्हाला सांगणार आहे. तर स्टार्ट करण्याआधी आपण सॅम्पल फ्लॅटचा व्हिडिओ बघून घेऊया. तर मी तुम्हाला आता सॅम्पल फ्लॅटचा व्हिडिओ दाखवतो. तर सॅम्पल फ्लॅट 3 प्रकारचे आहेत त्यांच्याकडे. 3 ते 4 प्रकारचे आहेत. 1 BHK एक स्टुडिओ अपार्टमेंट आहे. त्यानंतर 1 BHK स्टँडर्ड अपार्टमेंट, प्रीमियम अपार्टमेंट, रॉयल अपार्टमेंट अँड अपार्टमेंट असे प्रकारचे फ्लॅट्स आहेत. जर आपण त्याचे फोटो बघितले साधारणतः तुम्ही हे बघू शकता. हा आहे आपला स्टुडिओ अपार्टमेंटचे फोटो आहेत. 1 BHK स्टँडर्ड रूम जे आहेत त्याचे हे तुम्ही फोटो बघू शकता. ह्यामध्ये आपल्याला एक ॲडिशनल बेडरूम मिळत आहे. आता मी त्यामधला एक सॅम्पल फ्लॅटचा एक व्हिडिओ प्ले करत आहे. सॅम्पल फ्लॅट स्टुडिओ फ्लॅट जो आहे तो पहिला बघत आहोत आपण, ज्यामध्ये फक्त हॉल आणि किचन असणार आहे. हे वॉशरूम एरिया तुम्ही बघू शकता. ते तुम्ही बऱ्यापैकी चांगल्या क्वालिटीचे आहे. AC युनिट, फॉल सिलिंग वगैरे जे आहेत ते ॲक्च्युअल फ्लॅटमध्ये नसणार आहेत. तर आता आपण पुढचे डिटेल्स बघून घ्या प्रॉपर्टीबद्दलचे. तर ही जी योजना आहे ती आहे वीणा साम्राज्य म्हणून ह्यांची योजना आहे. तुम्ही बघू शकता म्हाडा आणि वीणा ग्रुप जो आहे, डेव्हलपर ग्रुप आहे, त्यांचं हे जॉईंट व्हेंचरमध्ये हे प्रोजेक्ट केलेला गेला आहे. सॅम्पल फ्लॅट मला नक्कीच आवडलेला असेल. किंमतही बऱ्यापैकी चांगली आहे. तर बघू शकता 1 BHKची जी स्टार्टिंग प्राईस आहे ती साधारणतः 12 लाखाच्या ऑनवर्ड्स आहेत. त्यामध्ये GST आणि गव्हर्मेंट टॅक्स एक्स्ट्रा आहेत. पण ह्यामध्ये जी नोंद करायची गोष्ट आहे त्यामध्ये तुम्हाला 2 बेनिफिट ते 3 बेनिफिट एक्स्ट्रा मिळत आहेत. ते म्हणजे 1% GST, 1000 रुपये स्टॅम्प ड्युटी आणि 2.5 लाख रुपये डायरेक्ट ट्रान्सफर. म्हणजे ह्यामध्ये बेनिफिट काय आहे बेसिकली की 2.5 लाख जी किंमत आहे जी तुम्हाला डायरेक्ट गव्हर्नमेंटची बेनिफिट मिळणार आहे PMAYचा, हा तुमच्या किमतीतून डायरेक्टली मायनस होणार आहे, ना की तुमच्या इंटरेस्ट रेट म्हणून बेनिफिट मिळणार आहे. त्यामुळे जी 12 लाख तुम्हाला किंमत दिसत आहे त्यातून 2.5 लाख जे आहे ते डायरेक्टली आवास योजने अंडर तुम्हाला बेनिफिट मिळणार आहे. त्याचप्रकारे 1000 रुपयात स्टॅम्प ड्युटी तुमची होणार आहे. म्हणजे जे बेनिफिट तुम्हाला म्हाडाच्या LIG आणि EWG कॅटेगरीमध्ये मिळत आहेत तेच बेनिफिट तुम्हाला ह्या लॉटरीमध्ये मिळणार आहेत. ठीक आहे. आता आपण किंमत डिस्कस करूया. ह्याबद्दल किमतीबद्दल जास्त डिटेल्स बघूया. तर हे काही फोटोज आपण बघत आहोत. ह्या ज्या फॅसिलिटीज आहेत त्या तिकडे प्रोव्हाइड केल्या जातील. क्रिकेटसाठी ग्राउंड असेल, प्ले एरिया वगैरे असेल, ओपन जिम प्रोव्हाइड गेली असेल. आता मी ह्या प्रॉपर्टी जी आहे ती ॲक्च्युअलमध्ये बघितली नाही आहे डायरेक्टली. मीही फक्त फोटोज आणि व्हिडिओज आणि वेबसाईट्स त्यांच्या बघितलेल्या आहेत.
पालघरमध्ये ॲक्च्युली प्रॉपर्टी आहे. नंबर तुम्ही बघू शकता पालघर पश्चिममध्ये. ह्या नंबरवरती तुम्ही कॉल करून विचारू शकता. बऱ्यापैकी ते इन्फॉर्मेशन तुम्हाला सहज देतील इन्फॉर्मेशनकडे. आणि प्रायव्हेट डेव्हलपर आहेत, पण मला तरी वाटलं की बरंच क्लॅरिटी त्यांनी दिलेली आहे. हे काही शो फ्लॅट दिलेले आहेत, पण मी जो तुम्हाला सॅम्पल फ्लॅटचा व्हिडिओ दाखवला तोच तुम्ही बघा, तेच रेफर करा, कारण त्याच कंडिशनमध्ये तुम्हाला फ्लॅट मिळणार आहे. इवन तो त्यामध्ये फॉल सिलिंग वगैरे पार्ट नाही आहे, पण मेजरली तुम्हाला फ्लॅट जो आहे तो नियरली 80 to 90% तुम्हाला ह्या टाईपचाच फ्लॅट मिळेल, म्हणजे पोझिशनमध्ये मिळेल. ठीक आहे. फ्लॅटचं जे लोकेशन आहे तुम्ही बघू शकता, साधारणतः स्टेशनपासून 3 किलोमीटर लांब आहे. ती बघू शकता तुम्ही 3 किलोमीटर 9 मिनटं दाखवलेली आहेत. बाय रिक्षा तुम्ही चालत शेअर रिक्षाने वगैरे साधारणतः 10 मिनटात तुम्ही पोहोचू शकता. जर बाय वॉक असेल तर बऱ्यापैकी लांब आहे, साधारणतः 30 ते 40 मिनटं बाय वॉक तुम्हाला लागतील. हे बगू शकता, काही अजून डिटेल्स आहेत त्यामध्ये. आता ही जी मेन कॉस्ट फॅक्टर आहे तो तुम्ही बघू शकता. तर साधारणतः 1 RKचा जो रूम आहे तो 245 स्क्वेअर फीटचा आहे आणि त्यामध्ये तुम्हाला 12 लाखाची किंमत जी दाखवली होती मगाशी बाहेर ती दाखवलेली आहे. आणि त्यात तुम्ही बघू शकता की स्टॅम्प ड्युटी जी आहे ती 1000 रुपये लावलेली आहे. रजिस्ट्रेशन चार्जेस जे आहेत ते 1000 रुपये 1% लावलेले आहे आणि GST 1% आहे. अशा प्रकारे सगळं मिळून तुम्हाला टोटल कॉस्ट जी फ्लॅटची पडते ती आहे 12,23,000. त्यामध्ये तुम्हाला प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत सबसिडी मिळणार आहे, जी तुम्हाला डायरेक्टली किमतीमधून कॅन्सल होणार आहेत. तर अशा प्रकारे तुम्हाला 9,73,000मध्ये 980 म्हणजे 9,74,000मध्ये तुम्हाला हे घर पूर्णपणे तुमचं होणार आहे. म्हणजे रजिस्ट्रेशन कॉस्ट, GST सगळं भरून तुम्हाला हे फ्लॅट तुम्हाला ऑन पेपर तुम्हाला हे हातामध्ये मिळणार आहे. कस्टमर कॉन्ट्रीब्युशन तुम्ही बघू शकता 75,000 रुपयाचं आहे, म्हणजे डाऊन पेमेंट तुमचं जे आहे ते कुठे ना कुठे 75,000 रुपये असणार आहे. आणि लोन जे तुमचं होणार ते अप्रॉक्सिमेटली 9 लाखाचं होणार आहे. तर तुम्ही लोन जर घेतलं बँकेकडून आणि सध्या त्याला इंटरेस्ट रेट खूपच कमी चालू आहेत, साधारणतः 6.85 ते 6.75च्या घरामध्ये पण गेलेले आहेत इंटरेस्ट रेट. त्यामुळे नक्कीच तुम्हाला EMI पण खूप कमी येणार आहे. म्हणजे ॲक्च्युअल आपण जर बोलतो की सामान्य जनतेसाठी जे अफोर्डेबल घर म्हणतो त्या टाईपची ह्यांनी ही किंमत दिलेली आहे. तर जवळपास तुम्हाला 9 लाखामध्ये घर मिळत आहे. 9 लाखाचं तुम्ही जर होम लोन घेतलं तर साधारणतः 6,000चा EMI तुम्हाला तो 20 वर्षासाठी जर तुम्ही टाईम ड्युरेशन घेतलं असेल तर म्हणजे एक अफोर्डेबल डाऊन पेमेंट आणि अफोर्डेबल EMI या ऑप्शनमध्ये अवेलेबल आहे. ते जर तुम्ही सिडकोचं जर तुम्ही बेसिकवालं जर घर घेतलं म्हणजे साधारणतः आपलं जे आवास 18 लाखाचं EWGचं घर आहे त्याचा EMI कुठे ना कुठे 13,000 ते 14,000च्या आसपास जात आहे. तो EMI पण बऱ्यापैकी येत आहे. त्याच्या मानाने ह्याचा EMI ही कमी आहे आणि किंमत बरीच अट्रॅक्टिव्ह आहे. त्याचप्रकारे 1 BHK तुम्ही बघू शकता 345 स्क्वेअर फीटचा आहे. आणि हे जे एरिया आहेत हे ॲज पर रेरा आहेत, असं कुठलंही बिल्टअप किंवा सुपर बिल्टअप एरिया टाईपचं काही कनेक्शन नाही आहेत. तुम्ही सॅम्पल फ्लॅटचे व्हिडिओ बघून घ्या आणि जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर मी रिक्वेस्ट करेन की तुम्ही व्हिजिट करा. डायरेक्टली फक्त व्हिडिओमध्ये जाऊ नका, पर्सनली जाऊन तिकडे बघा आणि त्यानंतर डिसिजन घ्यायचं आहे की नाही घ्यायचं आहे करके. म्हणून सॅम्पल फ्लॅट तिकडे रेडी आहे, तुम्ही जाऊन तिकडे बघू शकता. 1 BHKचं किंमत आहे ती साधारणतः 17 लाख आहे. त्यामध्ये अगेन 1000 रुपयाचं तुमचं रजिस्ट्रेशन स्टॅम्प ड्युटी, 1% रजिस्ट्रेशन, 1% तुमचा GST आणि अशा प्रकारे 17,33,000 म्हणजे 34,000ची आसपास किंमत जाते आणि त्यामुळे तुम्हाला 2.5 लाखाचं बेनिफिट मिळतं. त्यामुळे 1 BHK फ्लॅट तुम्हाला साधारणतः 14 लाखाच्या आसपास तुम्हाला मिळत आहे. 1 BHKचा जो अप्पर व्हेरियंट आहे म्हणजे थोडासा मोठा फ्लॅट आहे. हे जे 3 पहिले फ्लॅट आहेत ते LIG कॅटेगरी EWGS कॅटेगरीसाठी आहेत आणि ही जी लास्ट आहे ते LIG कॅटेगरीसाठी आहे. तर पहिले 3 फ्लॅट जे आहेत 1 RK, 1 BHK आणि 1 BHK हे तुम्हाला जे आहेत ते LIG कॅटेगरी अंडर असेल तरच तुम्हाला मिळणार आहेत. आणि हा जो शेवटचा फ्लॅट आहे 1 BHK हा तुम्हाला त्यावेळी मिळणार आहे ज्यावेळी तुम्ही EWG कॅटेगरीमध्ये असाल. तर ह्यामध्ये आय थिंक तुम्हाला क्लॅरिटी आली असेल की स्टॅम्प ड्युटी जी आहे ती 1% चार्ज होत आहे, रजिस्ट्रेशन चार्जेस आहे तो 1% लागत आहे आणि GST जो आहे तुमचा 1% लागत आहे. तर ही सेम जी पॅटर्न आहे तुमच्या सिडकोच्या फ्लॅटला पण लागायला हवी. म्हणजे स्टॅम्प ड्युटी 1000 रुपये त्यांनी अजून क्लॅरिटी दिली नाही आहे ह्याबद्दल, पण माझ्या मते तरी LIG कॅटेगरी आणि EWG कॅटेगरीमध्ये सिडको ही हा बेनिफिट पास ऑन करेल आवास योजनेच्या अंडर. आता आपण पुढचं डिटेल्स बघूया ह्या प्रोजेक्टबद्दलची. तर वीणा ग्रुप ह्या डेव्हलपरचा आहे. ही जी आहे एक मोठी टाउनशिप आहे. तर तुम्ही बघू शकता डिटेल्स यामध्ये की 59 एकरची टोटल टाउनशिप आहे, 9 सेक्टर असणार त्यामध्ये आणि त्यातला फर्स्ट फेज चालू झाला आहे. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही नंतरही जर बघत असाल म्हणजे मे बी वर्षभराने बघत असाल किंवा 2 वर्षांनी बघत असाल तरी पॉसिबिलिटी आहे की ही लॉटरी किंवा ह्याच्यातला एखादा फेज पुढचा चालू झाला असेल. तर अशावेळी नक्की तुम्ही त्यावेळी चेक करू शकता, त्यावेळी ही किंमत बघू शकता. सध्याचं फर्स्ट फेजमध्ये आहे त्यामध्ये 28 बिल्डिंगी आहेत, G+8 फ्लोरच्या आहेत. 1 RK कंडिशन
1 RK 1 BHK फ्लॅट्स अवेलेबल आहेत. तुम्ही हे बघू शकता की जे किंमत तुम्हाला दाखवली होती ती किंमत दाखवलेली आहे. कॉस्ट ब्रेकअप तुम्हाला दाखवलेला आहे. आवाज म्हणजे बेनिफिट टाकल्यानंतर तोही किती येत असेल तुम्ही बघितला आहे. पण आता ह्यामध्ये तुम्ही बघू शकता बेनिफिट जे आहे तुमचे की कार्पेट एरिया जो आहे तो रेराच्या नुसार दिलेला आहे, तोच तुम्हाला मिळालेला आहे. असं काही नाही आहे की एक एरिया दाखवला आहे आणि ॲक्च्युअल एरिया काही वेगळा आहे. म्हणून ही पण बघू शकता की मुंबई लॉटरी 2020 प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंडर आहे. आता नक्कीच ही लॉटरी असं नाही आहे की तुम्हाला जर घर हवं असेल तर तुम्हाला मिळणार आहे. तुम्ही जर या कॅटेगरी अंडर इलिजिबल असेल तरच तुम्हाला मिळणार आहे आणि ह्यासाठी लॉटरी आहे. लॉटरीसाठी तुम्हाला अप्लाय करायचं आहे. जर तुम्हाला लॉटरी नंबर लागला तरच तुम्हाला हे घर मिळणार आहे. तर असं नाही आहे की तुम्हाला हवं असेल तर तुम्हाला मिळणारच आहे. तुम्हाला त्यासाठी जे सिडकोला आपण प्रोसेस केली होती त्याच प्रकारची प्रोसेस इकडेही होणार आहेत. पालघरचे बेनिफिट्स इकडे काही मेन्शन केलेले आहेत. तुम्ही बघू शकता वेबसाईटवर जाऊन. वेबसाईट तुम्ही बघू शकता वीणासाम्राज्य.com म्हणून वेबसाईट आहे. तिकडे जाऊन तुम्हाला हे डिटेल्स सगळे मिळतील. कनेक्टिव्हिटी तुम्ही बघू शकता की पालघर जे स्टेशन आहे ते वेस्टर्न रेल्वेवरती एक लोकल रेल्वेचं स्टेशन आहे. फ्रिक्वेन्सी खूप जास्त नाही आहे पण नक्कीच तिकडे लोकल ट्रेन ऑलरेडी चालू आहे. त्यामुळे तुम्ही तिकडून ट्रॅव्हल करू शकता वेस्टर्न लाईनलावरती. विरारपासून पुढचं स्टेशन आहे हे. लोकेशन दिलेलं आहे. त्याचप्रकारे काही जे इम्पॉर्टंट कॉलेजेस वगैरे आहेत, स्कूल्स वगैरे आहेत त्यांच्यापासून डिस्टन्स दिलेलं आहे ते तुम्ही बघू शकता. ॲम्युनिटीज तुम्हाला कुठल्या मिळणार आहेत. लँडस्केप गार्डन आहे. त्यानंतर वॉकिंग ट्रॅक असणार आहेत. लिफ्ट असणार आहेत 2 लिफ्ट प्रत्येक बिल्डिंगमध्ये. वास्तू कंप्लायंट होऊन असतील. पार्किंग असतील ते तुम्ही फॅसिलिटीज तुम्ही बघू शकता एक्झॅक्टली कसं असणार आहे. एरियल व्ह्यू तुम्हाला दिलेला आहे पूर्ण सोसायटीचं की कुठल्या प्रकारच्या फॅसिलिटी कुठेच असणार आहेत याबद्दल पूर्ण दिलेलं आहे. त्याचप्रकारे फ्लॅटचे जे वैशिष्ट्य आहेत तेही तुम्हाला इकडे बघायला भेटतील. ठीक आहे. हे सॅम्पल फ्लॅट तुम्ही इकडून बघू शकता व्हिडिओ किंवा त्यांच्या चॅनल व्हिडिओ यूट्यूब व्हिडिओ चॅनलवरती पण बघू शकता. मी जमल्यास लिंकही तुम्हाला सोडून देईन डिस्क्रिप्शनमध्ये. तिकडून तुम्ही त्यांचे सॅम्पल फ्लॅटचे व्हिडिओ बघू शकता. काही क्वेरी असतील तर तुम्ही ह्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा. ते तुम्हाला हेल्प करतील. आता काही मेन क्वेश्चन आहेत की ही लॉटरी सगळ्यांना मिळणार आहेत का. तर बघा ह्यासाठी आवास योजनेच्या अंडर जी लॉटरी असते त्यामध्ये आवास योजनेचा बेनिफिट तुम्हाला त्याच वेळी मिळतो ज्यावेळी तुम्हाला ऑल अक्रॉस इंडिया कुठेही घर नसेल. त्यामध्ये पहिली कंडिशन तीच आहे की घर तुम्हाला कुठेही नसेल तर. आता आपण ह्याआधी पहिला एक मी खूप इम्पॉर्टंट गोष्ट दरवेळी बोलतो. माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल की मी ज्या पण व्हिडिओमध्ये काही इम्पॉर्टंट गोष्ट सांगायची असेल तर ही गोष्ट सांगतो. ती म्हणजे कुठल्याही लॉटरीचं बुकलेट तुम्ही नेहमी चेक करा. कारण बुकलेटमध्येच ही तुम्हाला जी इंटरनल माहिती असेल ती मिळते तिकडे. तर ही तुम्हाला ह्याचं बुकलेट जे आहे ते तुम्ही अप्लाय ऑनलाईनवरती क्लिक केलं तर तिकडे तुम्हाला हे बुकलेट मिळून जाईल आणि हे त्याचं बुकलेट आहे. तर बुकलेटमध्ये बघा पात्रतेच्या अटी बघणं सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. तर अप्लिकेशन करण्याआधी तुम्हाला ही माहिती वाचायची आहे. ही वाचल्याशिवाय कधीही अप्लिकेशन करू नका. कारण त्यामुळे तुम्हाला डिटेल्स जे आहेत एक्झॅक्ट डिटेल्स कुठल्या आहेत, कुठल्या वर्षीचं इन्कम कन्सिडर होणार आहे, कोणाचं इन्कम कोण इलिजिबल आहेत हे पूर्णपणे ह्यामध्ये क्लिअर तुम्हाला होणार आहे. म्हणून ही जी बुकलेट आहे ते तुम्ही नक्कीच वाचा. पूर्ण बुकलेट वाचणं इम्पॉर्टंट आहे पण त्यातल्या पात्रतेच्या अटी आहेत हे अप्लिकेशन करण्याआधी वाचणं खूप इम्पॉर्टंट आहे. डॉक्युमेंट्स कुठले आहेत हेही इकडे मेन्शन केलेलं आहे तुम्हाला. आता मी तुम्हाला जास्त डिटेलमध्ये सांगत नाही आहे. बेसिक ओव्हरव्ह्यू देत आहे की तुम्हाला हे जे बुकलेट आहे ते पूर्ण वाचणं इम्पॉर्टंट आहे. त्याचप्रकारे तुम्ही किमती बघू शकता की जी इन्स्टॉलमेंट जे आहे ते स्लॅबनुसार द्यायचं आहे. आता झालं कसं आहे की सिडकोने काय केलेलं आहे की स्लॅबचे डेट ऑलरेडी डिसाईड केल्या होत्या आणि त्या डेटनुसार त्याने इन्कम जे डिस्बर्समेंट आहे ते घेतलेलं आहे किंवा अमाऊंट जी आहे ती घेतलेली आहे. आता काम थांबलेलं असू देत किंवा नसू देत काही असू दे तुम्हाला ते अमाऊंट पे करायचीच आहे. पण इथे कसं आहे की समजा काम थांबलं तर ऑटोमॅटिकली तुमचा 6वा स्लॅब पूर्ण होणार नाही. ऑटोमॅटिकली तुमचं पेमेंट हे आहे ते डिले होऊन जाईल. त्यामुळे हा इथे एक बेनिफिट आहे की जेव्हा तुमचं काम तेवढं कंप्लीट होईल त्याच वेळी जाऊन तुम्हाला ती अमाऊंट पे करायची आहे. त्यामुळे जर काम थांबलं तर ऑटोमॅटिकली तुमचा जो इन्स्टॉलमेंट आहे तेही थांबून जाईल. जेव्हा की सिडकोमध्ये कसं होतं आहे की काम होऊ देत नाही नको होऊ देत तुम्हाला पैसे त्या डेटला द्यायचेच आहेत. त्याचं किती काम पूर्ण झालं याच्यावरती काहीही घेणं देणं नाही आहे. त्यामुळे ही एक चांगली गोष्ट आहे की कामानुसार तुम्हाला इथे पैसे भरायचे आहेत. बाकी इतर महत्त्वाच्या अटीही बघणं इम्पॉर्टंट आहेत तेही तुम्ही बघून घ्या. बेसिकली बुकलेट तुम्हाला पूर्ण वाचायचं आहे पण पात्रतेच्या अटी कमीत कमी वाचणं इम्पॉर्टंट आहे. कोणतेही ॲप्लिकेशन करण्याआधी पात्रतेच्या अटी नक्कीच वाचा तुम्ही. त्यावरून क्लॅरिटी घ्या आणि त्यानंतरच ॲप्लिकेशन करायचं की नाही हे ठरवा तुम्ही.
ठीक आहे. आता आपण बघूया कंडिशन्स त्यामधल्या बघूया. तर ह्यामध्ये पहिली कंडिशन आहे की एक फिमेल को ॲप्लिकंट असणं इम्पॉर्टंट आहे. तर फिमेल को ॲप्लिकंट मॅन्डेटरी ह्यांनी मेन्शन केलेलं आहे. त्याचप्रकारे पण जेवढं मी कंडिशन्स बघितलेलं आहे त्यामध्ये जर अनमॅरिड मेल असेल तर तो ॲप्लिकेशन करू शकतो. तर तुम्ही जो कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला दाखवला होता पहिला, त्या कॉन्टॅक्ट नंबरवरती एकदा फोन करा आणि त्यांच्याकडून क्लॅरिटी घेऊ शकता ह्याबद्दल की ॲप्लिकेशन होईल की नाही होणार म्हणून वगैरे. दुसरी गोष्ट म्हणजे तुमचं अक्रॉस इंडिया कुठेही घर नसावं, पक्कं घर नसावं, तरच तुम्ही PMAY इलिजिबल राहाल. त्याचप्रकारे तुम्ही कोणतीही स्टेट किंवा सेंट्रलची सबसिडी पहिला घेतलेली नसावी, तरच तुम्हाला ही आवास योजनेचं बेनिफिट मिळणार आहे. तर आवास योजनेच्या बेनिफिटच्या अंडरच तुम्हाला जो 2.5 लाखाचा बेनिफिट मिळणार आहे तो तिकडे तुम्हाला मिळणार आहे. 18 वर्षाहून तुम्ही जास्त असाल तर तुम्हाला म्हाडा लॉटरीसाठी इलिजिबल आहात आणि 15 वर्ष तुमचं म्हणजे बेसिकली डोमिसाईल असायला पाहिजे महाराष्ट्रामध्ये. 15 वर्षाचं हे झालं तर चार्जेस किती असतील तर साधारणतः 5,000 रुपये डिपॉझिट असतील. त्यामध्ये 350 रुपये ॲप्लिकेशन फी असेल आणि 107 रुपये इंटरनेट चार्जेस असतील EWS कॅटेगरीसाठी. म्हणजे 5,457 रुपये तुम्हाला टोटल भरायचे आहेत. LIGसाठी 20,757 रुपये तुम्हाला लागतील. यामधली जी अमाऊंट आहे, डिपॉझिट जी अमाऊंट आहे, ही जर तुम्हाला लॉटरी लागली नाही तर ती तुम्हाला रिफंड केली जाईल. ठीक आहे. डॉक्युमेंट्स बघू शकता तुम्ही कोणते लागणार आहेत ते. तर त्याच्या अकॉर्डिंगली तुम्ही डॉक्युमेंट्स तुमचे रेडी करू शकता. लॉकडाऊनमुळे डेट जी आहे ती एक्सटेंड झालेली आहे, तर तुम्ही ॲप्लिकेशन नक्कीच करू शकता. त्याची आय थिंक फर्स्ट फेजची जी डेट आहे 17 तारखेला त्यांनी एक अनाऊन्समेंट पण केलेली आहे. फर्स्ट त्यांनी एक लॉटरी काढलेलीही आहे. तरीही तुम्ही त्या नंबरवरती फोन करून तर चेक करू शकता जर लॉटरी अवेलेबल असेल ती नाही. तर आता येतं की माझं ओपिनियन काय आहे या लॉटरीबद्दल. तर बघा, पालघर लोकेशन जर बघायला गेलं तर मुंबईपासून एक बऱ्यापैकी दूर आहे, म्हणजे असं जवळ बोलताच येणार नाही. आणि त्यात ही लॉटरी जे लोकेशन जे आहे ते पालघर स्टेशनपासूनही साधारणतः 10 मिनटं गाडीने दूर आहे, म्हणजे वॉकिंग डिस्टन्स 30 ते 40 मिनटावरती आहे. तर अशा केसमध्ये लोकेशन वाईज आपण बघायला गेलं तर खूप चांगलं असं बोलता येणार लोकेशन. पण नक्कीच दुसरं अजून गोष्ट अशी आहे की जर तुम्ही पालघरमध्ये बाकी प्रॉपर्टीचे रेट बघितले तर साधारणतः जे रेट आहेत ते 12 लाख किंवा 13 लाख ह्याच घरात चाललेले आहेत 1 BHK प्रॉपर्टीसाठी किंवा 1 HK प्रॉपर्टीसाठी. तर रेट्स पण जे आहेत ते मोरलेस सेमच आहेत. फक्त ह्यामध्ये तुम्हाला एक बेनिफिट असं मिळतं की तुमचे 2.5 लाख जे आहे बेनिफिट जे आहे तो डायरेक्टली तुमचा कट डाऊन होत आहे. त्यामुळे तो एक तुम्हाला मेजर ॲडव्हान्टेज आहे की जी आवास योजनेची सबसिडी येणार आहे ती तुमच्या डायरेक्टली किमतीमधून कमी होणार आहे. त्यामुळे तुम्हाला तो एक मेजर बेनिफिट आहे. दुसरी गोष्ट, जर त्याचं बजेट नसेल की ज्यांना घर घ्यायचं आहे पण मुंबईमध्ये घर घेता येत नाही आहे किंवा बजेट होत नाही आहे, तर अशा केसमध्ये तुम्ही हा ऑप्शन नक्की बघू शकता. जर इन केस तुम्हाला ज्या ठिकाणी घर हवं आहे आणि तिथलं जर बजेट तुमचं बनत आहे तर नक्कीच तुम्ही त्या लोकेशनला घर घेऊ शकता. पण जर तुमचं बजेट बनत नसेल आणि तुमचं घर नाही आहे आणि पुढच्या वर्षी म्हणजे येत्या काही वर्षामध्ये लग्न होणार आहे वगैरे, तर अशा केसमध्ये तुम्ही, माझं रेकमेंडेशन आहे की तुम्ही एक घर हे घेऊ शकता. तुमची ॲटलिस्ट एक प्रॉपर्टी होऊन जाईल. कारण होतं कसं की तुम्ही जर हे घर घेतलं नाही तर मे बी पुढे किंमत वाढेल आणि हेच घर तुम्हाला पुढच्या येत्या काळामध्ये 20 लाखाला 30 लाखाला घ्यावं लागेल. कारण डेव्हलपमेंट इथं होतच असते आणि पालघर लोकेशनला पण ही बऱ्याचपैकी आजूबाजूला इंडस्ट्रीज आहेत. तर त्यामुळे लोकेशन खूप असं खराबही नाही आहे. डेफिनेटली मुंबईपासून बऱ्यापैकी लांब आहे. जर तुम्ही वेस्टर्न लाईनला कुठेही कामाला असाल तर नक्कीच तुम्ही ह्या प्रॉपर्टीबद्दल विचार करू शकता. किंवा कामाला नसालही, म्हणजे दुसरीकडे कुठे कामाला असाल पण तुम्हाला एखादे घर घ्यायचं आहे तर 9.5 लाखात नक्कीच तुम्हाला खूपच साधं असं घर मिळेल. कुठे तुम्ही जर चांगलं घर म्हणजे लोकेशनमध्ये घ्यायला गेलात तर 9.5 लाखाला काही घर मिळालं जरी कुठेही तरी ते खूप म्हणजे छोटं घर असेल किंवा प्रॉपर बिल्डिंगमध्ये वगैरे नसेल तर त्या जागी तुम्हाला एक बऱ्याच चांगल्या ठिकाणी तुम्हाला चांगलं एक घर मिळत आहे. तर नक्कीच तुम्ही ह्या प्रॉपर्टीचा विचार करू शकता. जर तुमचं बजेट बनत असेल तर नक्की तुम्ही तुमच्या लोकेशनला बघू शकता. पण जर बजेट बनत नसेल किंवा एक घर घ्यायचं असेल तर ही एक खूप चांगली डील आहे. आवास योजनेचा बेनिफिट घेऊ शकता तुम्ही. हेच माझं म्हणणं आहे. तरी काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारू शकता. काही प्रॉपर्टीबद्दल क्वेश्चन्स असतील तर आयडियल तुम्ही जो कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला दाखवला आहे त्या नंबरवरतीच कॉल करा. एन्क्वायर नाव तुम्ही बघू शकता, तिकडून तुम्ही फोन करू शकता. अप्लाय फॉर लॉटरी तुम्ही जर केलं तर इकडे तुम्हाला बुकलेट वगैरे पण मिळून जाईल. हे ते बघू शकता, इंग्लिश बुकलेट, मराठी बुकलेट, हिंदीमध्ये बुकलेट सगळीकडे अवेलेबल आहेत. इथून तुम्हाला ॲप्लिकेशन करायचं आहे. लॉग इन अँड रजिस्टर तुम्ही बघू शकता, खाली हे ते इथं आहे ते, तिकडून तुम्ही तुमचं ॲप्लिकेशन करून घेऊ शकता. त्याचप्रकारे स्कीमची पूर्ण डिटेल्स आहेत तुम्हाला इकडे बघायला भेटतील. तुम्ही इनिशियल अमाऊंट भरून तुमचा फ्लॅट जो आहे तो बुक करू शकता. बाकी काय डिटेल्स हवे असतील तर त्या दिलेल्या नंबरवरती कॉल करून बघा. आणि काही प्रश्न असतील तर मला कमेंट म्हणून विचारू शकता. धन्यवाद.